वहिनी काय हो भाऊजी? काय भाजी केली आज? मी वांग्याची भाजी केली होती. वांग हा, रस्सा केलं का असं मसाल्याच केलं? रस्स्याच आहे. हा का? होय? मला आहे ना कोरड्याची भाजी द्या ना करून. अहो आता आमचा सगळा स्वयंपाक झालाय. तुम्ही एक काम करा ना, संध्याकाळी या, मी बनवून देते मला तुम्हाला. आत्ता खायची कोरड्याची भाजी. अहो असं काय करताय लहान पोरासारखं? तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा मी करून देतेच ना. मी आता बाहेर चालली आहे म्हणून सांगते तुम्हाला. ना मला कोरड्याची भाजी खायची म्हणजे खायची. मोकार माझं डोकं खराब करू नका बरं का. लहान पोरासारखं वागायचं जरा कमी करा. मला माझं काम पडलंय, मला काम करू द्यात. आणि मला कोरड्याची भाजी खायची इच्छा आली ती करून द्याय ना काही नाही. बघतोच भाऊ हा? तुला काय काम धंदे नाही करे, उठतो सुटतो पोरात येऊन बसतो. आता अशा पावसात कामधंदा करू का? बसलो थोडं निवाऱ्याला तर बसू दे ना. भाऊ हा. तुला लग्नाला किती वर्ष झाले? झाले 7 वर्ष. काय रे? काहीच नाही झालं 7 वर्षातून काय? काहीच नाही म्हणजे आता काय व्हायला पाहिजे? अरे म्हणजे मुलं बाळ आहे का नाही? अरे मग होते ना, त्याला काय एवढं? होते म्हणजे काही जादूनी होते कारण त्याला कष्ट करावं लागते, मेहनत घ्यावी लागते. मग प्रयत्न चालू आहेत, मिळन फळ. त्याला काय एवढं? 7 वर्ष प्रयत्न. अरे बरं ते आता आपल्या हातात आहे का? मी सांगितले ना माझे प्रयत्न चालू आहेत. पडन पात्रात फळ एखादं. अरे भाऊ माझं जर लग्न झालं असतं ना ते 7 वर्षात 8 पोरं झाले असते मला. मग आम्ही तर दरवर्षी एक नवीन कॅलेंडर दाखला असं जागाला. आयला मी तर आतापर्यंत 2 मुलं जाऊन माझे ऑपरेशन होऊन मोकळा झाला असतो. बघा, आणि तुमचं तर काही तपासत नाही अजून कशाचा. अरे सांगितलं ना गंठन, प्रयत्न चालू येत, भेटन यश. अरे नुसतं प्रयत्न नाही भाऊ, त्यासाठी मेहनत करावी लागते, मेहनत. आणि त्याला आहे ना एक कर बरं, तू एक काम काय? कर. तू आहे ना दररोज 500 बाईटा काय मारायच्या, 700 जोर मारायचे, 300 सपाट्या मारायच्या, 1 किलो गावरून तूप खायचं. ऐ काही नका सांगू. बैठके मारन, जोर काढन, गावरान तूप खाय. मग काजू बदाम पिस्ते म्हणून केक खा. हा, आता काहीच खायला नको, काहीच नको मला. आता जरा राहू दे. मग तू दम खा. दम खा दम. हा, हिला 7 वर्ष दम का, अजून 7 वर्ष खा. अरे पण माय आता ते का प्रयत्न चालू येत माय, होईन ना. बाळूभाऊ नुसतं कधी? प्रयत्नच करतो, दुसरं काहीच करत नाही. कधी होईल? आता माय आता ते का कधी होईन? भाऊ तुझ्याच हातात आहे, कोणाच्या हातात आहे? मग सांगितलं ना आपले प्रयत्न चालू आहेत. आज ना उद्या देव देईन पात्रात फळ. तुला सोपी आयडिया देऊ का? काय? दुसरी बायको कर, बरोबर. लगेच लग्न, लगेच पोरग पाळून आलं घरात. असेच रडत आहे, असेच घरात. हा, असं म्हणता? मग दुसरा काय आहे? ठीक आहे, करतो या गोष्टीवर विचार मी. विचार नाही, डायरेक्ट अंबलवाडी. निकाल. हा, हा. विचार कधी करणार, मग कधी लग्न करणार आणि कधी पोर होणार? लगेच 2 दिवसात लग्न, पुढच्या 8-9 महिन्यात पोरग. हा. ठीक आहे चालेल. भारी सल्ला दिला तुम्ही मला. मी करतो ह्या गोष्टीवर विचार. हा चालेल. लागा का आम्हाला? चालतंय. या मग. लाग मला बोलवा. हा बोलीन ना. आपलं काय? आता पाऊस सांगूस तर काय भिजत घरी जातो बचितच. अहो असं काय करताय तुम्ही? असं काय म्हणजे? किती वर्ष झाले रे आपल्या लग्नाला? 7 अजून आहे का मुलबा? अहो मग होईल ना, एवढं काय त्याच्यामध्ये? हा होईल ना. तिकडे गावात गेलं का सारे नावं ठेवतात मला, हे प्रेमी, कमल्या, श्याम म्हणतात. बाळू एवढे वर्ष झाले तर लग्नाला, अजून तुला मूल बाळ नाही. हा अहो त्यांची लग्न झालीत का म्हणून त्यांना कळणार आहे या सगळ्या गोष्टी? अरे पण ज्याचं झालं त्याला तर काही अपेक्षा आहेत का नाहीत? अहो सगळं मान्य आहे तुमचं. अहो अख्ख्या जगामध्ये कितीतरी जोडपे असे ज्यांना 10-15 वर्षानंतर होतात लेकरू. मला काहीच सांगू नको, मला दुसरं लग्न करायचं म्हणजे करायचं. अहो असं काय येण्यासारखं वागताय तुम्ही? अहो जगात कितीतरी जोडपे आहेत ज्यांना 10-15 वर्ष झालेले पोरं नाही येत अजून, पण विज्ञान भरपूर पुढे गेलंय. आणि नाही झालं पोर बाळ तर काय बिघडतंय? एखादं दत्तक घेऊ ना आपण. मला ते काहीच सांगू नको, उगा मक्कर रान आणू नको. मला लग्न दुसरं करायचं म्हणजे करायचं. अहो असं वेड्यासारखं वागू नका, ऐका जरा माझं. ऐका नाही काय नाही, तो आपला तो बघायचं. मी बघन मला काय करायचं आणि काय नाही ते. अहो थोडस डोकं शांत ठेवा आणि नीट ऐकून घ्या मी काय बोलते. तुला एकदा सांगितलं ना, मी दुसरं लग्न करणार म्हणजे करणार. अहो विज्ञान भरपूर पुढे चाललंय, आपण काहीतरी उपाय काढून त्याच्यावर. काही सांगू नको मला ते. जरा चल. ऐका माझं.
काय ऐका तुझं हे ऐकायला थांबलं का मी इथं मला लग्न करायचं म्हणजे करायचं तुला बाबा काय करायचं तुला ते अहो असं काय करू या माणसाचं. तो निर्णय घ्यायचा आपण दुसरं लग्न करत असतो आता अहो असं नका करू येड्यासारखं, थोडस ऐका माझं. तुला एकदा सांगितलंय ना नाही म्हणजे नाही. अहो जनाचं नाही तर मनाचा तरी विचार करा. मला जनाची नाही आणि मनाची नाही मी माझ्या मनाचं ठरेल काय करायचं काय नाही ते. का वहिनी लय अर्जंट बोललं फोन करून. अहो आता काय सांगू तुम्हाला, हे दुसरं लग्न करायला निघालेत. होय बाळू हे काय तारा सुचली तुला आता मधीच. मला नाही सरपंच 7 वर्ष झालेत माझ्या लग्नाला अजून एक मूल बाळ नाही मला. अरे होईल मग एवढे काय घाई आहे. हा गावात गेला का लोक चिरडीत येतो गांठे मला म्हणतोय बाळू तुला पोरग नाही पोरगी नाही. अरे गांठ्यालाच बायको नाही त्याला तू चिडी जा ना. आपण माय लग्न होऊन 7 वर्ष झालेत अजून एखादं तर व्हायला पाहिजे मला हिट नकोय मला दुसरं लग्न करायचंय. अरे बाळू आता कितीतरी उपचार निघलेत दवाखाने निघलेत नाही होत तर का सरपंच दवाखान्यात जा औषध उपचार घ्या. अहो अख्खे दवाखाने पालते घातलेत सगळं केलंय हे बघा पिशीवर फायली आता माझ्याकडे. होय उषा वहिनी तुम्ही दवाखान्यात गेलते काय? हा गेलो होतो ना. का केलं फायली ती अहो राहून द्या ना हा आता. राहू द्या ना अहो पण हे बघा ह्या फायली काय आता काय आपल्याला काय करायचंय मग. आता आम्हाला तर काय ते काय सोसायटीचा अहवाल आहे होय तो कळायचा म्हणून सरपंच तुम्हीच बघा भाऊ, तुम्हाला काय हा वाटतं? मी तसा डॉक्टर झालोय. काहीतरी करा आता. एक काम करू ना आमचा फॅमिली डॉक्टर आहे ना त्याला व्हॉट्सअपला पाठवतो मी फोटो काढून. काय त्यांचं नाव ते अहो सरपंच राहू द्या ना, पण कशाला हे करायचं. नको का. नको ना, जाऊ द्या ना. मला काडी मोड घ्यायचा म्हणजे घ्यायचा अहो थोडस शांत डोक्याने घ्या ना, मी काय सांगते जरा ऐकच ना थोडस. अजिबात नाही. उषा वहिनी का म्हणून नाही म्हणतात फोटो काढायचा तर डॉक्टरला पाठवायचा तू पाठवू द्या ना. दोनच हा. पानाचे ना पाठवतो. एवढे द्या पाठव बघू आपण काय बांधली एवढे फाईल केली एवढे कागदपत्र केलेत आता पुढं काय प्रॉब्लेम आहे कळलं ना. हा उषा वहिनी तुम्ही काय नाही म्हणता काय आता प्रॉब्लेम काय आम्हाला कळलं लगेच बाळूला कळलं का रे? अहो मी यांना समजून सांगितलं हा की विज्ञान एवढं पुढे चाललंय. हा हॅलो डॉक्टर साहेब. हा व्हॉट्सअपला आहे ना 2 पेजेस पाठवलेत मी. हा रिपोर्टच येतो एकदा बघून सांगता का. हा प्लीज थोडं लवकर. पण बाळू मला काय म्हणायचं जर झालं किंवा नाही झालं हा तो पुढचा प्रश्न आहे पण नाही झालं आता दुनिया एवढी पुढे गेली तू दत्त घेऊन टाक ना एखादा काय फरक पडतोय का? दत्त काय ला इथं घरच्या एरियाला पाणी असताना मी दुसऱ्याच्या पाटात पाणी प्यायला जाऊ का. आयला गेलोच बोलवतोय रे लयच पुढचं रान आणतोय ह्यो. सरपंच हा? अहो माझ्या बरोबर त्याला जुळे झालेत तिळे झालेत अजून मला एका नाही. हा झाला का म्हातारा लगे लागला काठी टिकून हिंडायला तो. आणि असे कोणचे लय तुझी जागिरी वायाला चालली 100 एकर जमीन तुझ्या नावावर म्हणून पुढे जाऊन काय होईल तिचं. नसलं तर कमीत कमी त्यांच्याकडे बघून माणूस खेळत ना इथं खेळायला आहे का घरात काही. अरे गल्ली 100 पोरं खेळते बाहेर जाऊ कोणच्या पोराकडे बघून खेळन का. माय घरची सोडून लोकांच्या पोराचा खेळू का मी. लयच पेटलाय गडी लयच पेटलाय नाही सरपंच. निर्णय घेतला म्हणजे घेतला मला हिच्या सगळं राहायचं नाही मला दुसरं लग्न करायचं. तुम्ही कुठं तरी सोयरी बघा मला. अरे पण सोन्यासारखी बायको आहे तुझी. पण ती सोन्यासारखी आता नाही. सरपंच सांगा बा तुम्ही समजून त्या डॉक्टरचा काय बाळू अरे ज्यांना पोरं येतं ते कोणचे लय आई बापाला झोकात येते. अरे म्हातारा झालं ना सगळीकडे हेच चालू आहे. अरे तुला पोर नाही तेच चांगलं आहे. त्या डॉक्टरचा फोन आला. हा डॉक्टर साहेब काय म्हणता. नाही हो नाही नीट बघा ना तुम्ही 2दा वाचलंय का. बर नाही ठीक आहे काय नाही सांगतो मी काही त्याला उपाय ट्रीटमेंट नाही का. बर ठीक आहे. आईला चेअरमन काय वेगळंच ऐकलं बा मी आता. मग काय त्या पोरगी बघायला जायचं का? लगेच चला आपल्याला दम नाही आता रे थांबा, पिशी. सरपंच काय म्हणतो बाळू तू नवीन पोरगी काय 10 पुरी काय 15 लग्न जरी केले ना तरी तुला मूळबाळ होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. हा म्हणजे? अहो चेअरमन डॉक्टर साहेब म्हणले त्या रिपोर्ट मध्ये सरळ लिहिलंय दोष उषा वहिनीत नाही बाळू भाऊतच आहे. आयला म्हणूनच मग उषा वहिनी तुम्ही काय म्हणत होता मागाची रिपोर्ट नका दाखवून. मी हे सगळं वाचलेलं होतं म्हणूनच यांना सांगत होते, पण ह्यांना समजलं नसतं म्हणून तुम्हाला बोलले की नका डॉक्टरना दाखवू. बघितलं का तू आडानी गोळा अंगठा दर बायको शिकलेली आहे. तुला कमीपणा वाटू नये म्हणून सांगितलं नाही की दोष तू येतच आहे. प्रश्न संपला आपलं सरपंच.
उषा वहिनी आता दुसरं लग्न करीत असते तुझ्या दोष आहे, तुझ्या मुलं मुळबाळ होत नाही. त्या उषा वहिनीला वाटत नसेल का आपल्यालाही मातृत्व सुख पाहिजे, आपल्यालाही मुलबाळ झालं पाहिजे. काय म्हणता सरपंच? अहो एक तर पोरांना पुरी भेटणार, उषा वहिनीला असा नवरा टपक्याच भेटन ना. हो सरपंच, मी पाया पडतो तुमच्या उशे, मला माफ कर, माय पण चुकलं, परत मी असं कधीच बोलणार नाही. अरे पण आता तुला मुलबाळ व्हायचं नाही त्याचं काय? नका का व्हायना, आम्ही पुन्हा जाऊन एखादा दत्तक आणून त्याला सांभाळू. बघितलं का मगाची म्हणत होता स्वतःची एरीला पाणी असून दुसऱ्याच्या वड्यावर पाणी प्यायला जाऊ काय, आणि आता बरं दत्तक चलत आहे. अहो माणूस भावनाच्या भरात बोलून जातो सरपंच चेअरमन, काय सांगायचंय तुम्हाला आता. उशे केलं ना मला माफ. सरपंच आता मला नका नेऊ पोरगी बघायला, हा. आम्हीच गुन्ह्या गोविंदांना नांदत होतो. असं ना स्वतः आल्यावर कसं सुचत? याव करीन त्याव करीन, जमणार नाही, आमकन फलन. झाकली मुठ 1.25 लाखाची अशीच राहू द्या. आय 1.25 लाखाची 10 लाखाची. सांगा कोणाची माफी मागायची सरपंच, आपली माफी मागून काय उपयोग? हा बाळू, तुला माफी मागायची ना, तुला उषा वहिनीचीच माफी मागा लागेल, ते बी आमच्या समोर. उशे मला माफ कर. पाया पड पाया पड. नको 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 7 नको. वर्ष सांभाळायचं सारखा. दुसऱ्याने याची लात मारून बाहेर उचकून दिला. नाही अहो माय लय चांगली बायको आहे, पण आता काय म्हणतात ना, हा. भावनेच्या भरात गेलो बोलून. हा. त्या भावनेत लाव काढी. उशे चला माफ केलं ना मला. हा जाऊन ते सगळं झालं गेलं ते सगळं विसरून जा. उषा वहिनी जाऊन यांनी द्या. जर परत नाटक केले ना, आम्हाला बोलवा, आम्ही खाली हात नाही घेतो, तुम्हाला नवराच घेऊन येऊ. आणि बस सरपंच, आता नका हे करू राव. अशी बायको सोन्यासारखी बायको भेटायची नाही तुला. उशे केलं ना माफ मला, मी तुला इथून पुढे असं कधीच काही बोलणार नाही. अहो झालं गेलं समजा विसरून जा. केलं मी तुम्हाला माफ. तू काय बघ रे? वहिनी कोरड्यास काय केलं? कोरडेच बिडेच काही नाही केलेलं, इथं हेच कोड निसरता दिवस गेला माझा. मग काहीतरी द्या ना मला, कोरड्यास भाजी द्या ना करून. काय नाही देणार तुम्हाला करून. मी सकाळीच गवार निसून ठेवलेली आहे. वहिनी द्या ना राव कोरड्याची भाजी करून, नाही तर उद्या आहे ना दुसरा संकट आहे ना तुमच्यावर. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याची कान, उंटाची मान आणि म्हशीची शान. हा ए उशे, अरे हे काय बोललंय असं? अहो या गंठन भाऊजींनी इथून पुढे काही मागितलं ना लगेच येऊन टाकायचं, नाही तर ह्यो माणूस आहे ना आपला संसार काही होऊ द्यायचा नाही. आईला